नमस्कार। सध्या जे शिक्षित लोक आहेत त्यांची जनसंख्या पूर्ण जगामध्ये 5 अब्ज आहे, 500 कोटी। आता या सगळ्या लोकांना ऑर्गनाइज सेक्टरमध्ये पूर्ण प्रॉपर अपॉइंटमेंट लेटर वगैरे मिळून चांगला जॉब मिळाला, सगळ्या व्यवस्थित फॅसिलिटीज मिळाल्या, आणि ते कोणतेही सेक्टर असो, की पूर्ण स्पेस एज असो, इस्रो असो, नासा असो, रॉसकॉस्मॉस वगैरे ठिकाणी, की शेती करायची असो की सर्व्हिस सेक्टर मध्ये असो, की गव्हर्नमेंटचा जॉब असो की प्रायव्हेट सेक्टर पब्लिक सेक्टरचा जॉब असो, की नॉन गव्हर्नमेंटल जॉब असो, की बिन सरकारी काम असो, की सेल्फ हेल्प ग्रुप असो, असं कोणताही जॉब मिळाला, समजा लोकल कंपन्यांमध्ये लोकल जागेवर मिळाला काय, किंवा मल्टीलॅटरल एजन्सीज म्हणजे की जशी विश्व बँक आहे, की कित्येक देशांशी त्यांचा संबंध असतो। मल्टी डायमेन्शनल, समजा आता आपण सध्या पृथ्वीवर राहतोय, पुढे जाऊन आपण चंद्र, मंगळ, कित्येक आकाशगंगा, कित्येक डायमेन्शन्सला जाऊ, तर त्यावेळेला मल्टी डायमेन्शनल जॉब्स पण राहतील। मल्टी युनिव्हर्सल जॉब, समजा आमची सध्या एक युनिव्हर्स आहे, आपण दुसऱ्या युनिव्हर्समध्ये गेलो तर तसे जॉब राहतील। आणि जर का आपण सतत विकास लक्ष्य, शाश्वत विकास लक्ष्याचे सगळे नॉर्म्स फॉलो केले तर सगळ्यांना सगळ्या व्यवस्थित फॅसिलिटीज मिळू शकतात आणि मानवजात अगदी आनंदवन भुवन समर्थ रामदासांचं जे आहे तो कन्सेप्ट अचीव करू शकतो। स्वानंद बोध पाठन सुद्धा अचीव करू शकतो, जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे। रामराज्य इंग्लिश मधला युटोपिया कन्सेप्ट पण अचीव करू शकतो, आणि सगळी मानवजात एकमेकांना मानवजातीनेच ट्रीट करेल असा त्याचा म्हणजे अर्थ निघतो। त्यानंतर उरलं काय, मानव स्वतःला आत्मज्ञानाकडेच घेऊन जाईल। त्यानंतर उरतं काय, तर त्याच दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजे। तुमचं काय मत आहे कळू द्या जरा। धन्यवाद।